राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 27वा वर्धापन दिन आज षण्मुखानंद हॉल येथे साजरा होताना पाहायला मिळतोय आणि याच निमित्ताने मोठी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। बॅनर्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले पाहायला मिळतात। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की वेगवेगळे बॅनर्स जे आहेत ते लावलेले आहेत। यामध्ये अजितदादांचा फोटो जो आहे तो मध्यस्थानी लावलेला आहे। याचबरोबर सुनेत्राताईंचे फोटो या बॅनरवर लागलेले पाहायला मिळतात। समर्पण, संघर्ष आणि संकल्प अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो लावलेला आहे। बॅनर आपण बघतोय की अजित पवार पिंक कलरच्या कपड्यांमध्ये, गुलाबी कलरच्या कपड्यांमध्ये वावरताना पाहायला मिळायचे। आज देखील हे बॅनर्स जे आहेत ते गुलाबी कलरच्या रंगामध्ये लावलेले आहेत आणि स्वतः खाली सुनेत्राताई पवार यांचा देखील फोटो जो आहे तो लावलेला आहे। अजित पवार गेल्यानंतर हा वर्धापन दिन जो आहे तो पहिलाच वर्धापन दिन असणार आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार अध्यक्षपदी असणार आहेत या कार्यक्रमाच्या आणि पक्षाच्याही अध्यक्षपदी त्याच आहेत। त्यामुळे आता नेमकं ते आज कार्यकर्त्यांना काय संदेश देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे जर आपण बघतोय तर एकंदरीतच जागा वाटप असेल किंवा महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा कसा असा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळाला होता आणि आता हाच पक्ष वाढवण्यासाठीचा जो संदेश आहे तो सुनेत्रा पवार आजच्या त्यांच्या भाषणातनं कार्यकर्त्यांना देतील आणि त्याचबरोबर त्यांची बाजू कशी मजबूत करायची यासाठी कानमंत्र देखील देताना पाहायला मिळतील। त्यामुळे त्या नेमकं काय कानमंत्र देत आहेत, काय सूचना कार्यकर्त्यांना करतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।